व्हिडिओ कॉमर्स स्टुडंटसाठी आणि खास BMS स्टुडंट जे फायनान्स घेऊन पुढे आपले एज्युकेशन कंप्लीट करतात त्यांच्याकडनं खास आहे. व्यवस्थित बघा, आवडला तर लाईक नक्कीच करा. तर मला सांगा, परचेस आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये काय फरक आहे? परचेस म्हणजे खरेदी आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे भांडवल. त्या दोघांमध्ये चालण्याचा फरक नाही आहे. जर विचार केला तसा थोडाफार फरक नाही आहे. परचेसमध्ये आपण खरेदी करतो आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण भांडवल करतो. आता परचेस म्हणजे नेमकं काय? आपल्या स्वतःला ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत ते खरेदी करणे म्हणजेच परचेस, राईट? एक्झाम्पल देतो, मी एक छोटासा व्यवसाय चालू केला, ठीक आहे. त्यामध्ये मी जे वस्तू खरेदी करेन ते झाली माझी भांडवल. आणि परचेस म्हणजे मला जो लागणारा स्वतःला टी-शर्ट आहे ती झाली माझी परचेसिंग. आता इन्व्हेस्टमेंट आणि परचेसिंगमध्ये फरक नेमका काय? परचेस म्हणजे स्वतःच्यासाठी स्वतःला जो बेनिफिट भेटेल त्याला परचेस म्हणणार. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? जी खरेदी आपण स्वतःसाठी करतोच तर करतोच, पण तीच खरेदी दुसऱ्यांना चांगल्या पद्धतीने प्रॉफिट देईल ती खरेदी म्हणजे भांडवल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक करा आणि फॉलोअप करा. असेच व्हिडिओ मी तुम्हाला देत राहीन. थँक्यू.